नमस्कार. तुम्ही काल संभाजीनगरमधली घटना पाहिली असेल, ऐकली असेल, वाचली असेल. मित्रो, असा पाऊल का उचलला? काय झालं? हे आता आत्तापर्यंत आपल्याला सगळ्याला माहीत आहे किंवा सोशल मीडियात आपण पाहिलं असेल. वातावरण खूप कठीण आहे. प्रत्येक वेळेस किंवा एखाद्या वेळेस की हाच शेवटचा पर्याय आहे का तर नाही आहे. माझ्या सोशल मीडियात तुम्ही पाहिलं असेल आत्तापर्यंत, की मी कुठल्याही अ, मृत्यू झालेल्या किंवा काही घटनेवर मी लगेच व्यक्त होत नाही. अ, ते करणं जरा मला थोडं त्रासदायक वाटतं. पण इथे काय झालं, की इथे ही घटना एकाच्यामुळे 2 जणांवर आली. म्हणजे सगळं कुटुंब त्या त्रासात गेलंय आणि आपल्याकडे चांगला मित्र पाहिजे, मैत्रीण पाहिजे. आई-वडिलांना तुम्ही कुठल्यातरी वेगळ्या अँगलनं सांगा. भाऊ आहे, बहीण आहे, मित्र आहे, शिक्षक आहे. तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही तुमच्या बायकोला सांगा. बऱ्याच गोष्टी तुमच्या मनात असतात. व्यक्त होताना तुम्हाला थोडा त्रास होतो. पण ते तुम्हाला सांगावं लागेल. तर माझं तुम्हा सगळ्यांना म्हणणं आहे, की किस्सा नाही आहे यावेळेस आज. पण आपण किस्सा होऊ नये. हां, चांगला किस्सा व्हावं. आपण उदाहरण व्हावं एखादं. नाही झालं तरी आपण आपले आहोत ना. गरज नाहीये, की प्रत्येक वेळेस काहीतरी झालंच पाहिजे. पण चांगले आमचे सर एक खूप चांगले सांगतात, तुम्ही ॲक्टिंग क्षेत्रात किंवा तुम्ही नाटक शिकायला येतात. 30-40 जण वर्गामध्ये असतात शिकणारे, नाटक शिकणारे. म्हणून सगळेच जण ॲक्टर होतात का? तर नाही होत. काही टेक्निशियन होते, काही डिरेक्टर होतात, काही लेखक होतात. तर काही जण ह्या क्षेत्राचा वापर करून किंवा ह्या अभ्यासाचा वापर करून काही वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. कोणी कंपनीत जातात, कोणी राजकारणात जातात. तर मित्र वेगवेगळे क्षेत्र आहेत. हे क्षेत्र नाही जमलं, जेही तुम्ही म्हणताय ते नाही, दुसरं जमलं, तिसरं जमेल, चौथं जमेल. इतक्या लवकर हार मानू नका. तुम्हाला मी आपला बडे जाऊनी खूप ॲक्टरचं आहे. खूप ॲक्टर लोकांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. काही डॉक्टर आहेत, काही इंजिनिअर आहेत, काही YouTubeमध्ये खूप काही चांगली आहेत जे पॉडकास्ट आहेत, की ते तुम्ही ऐका आणि नक्की कदाचित माझ्या ह्या व्हिडिओचा काही फायदा झाला तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ अशा मित्राला पाठवा, मैत्रिणीला पाठवा, की बाबा ज्याला काही वाटतंय बाबा, की नाही गड्या कोणीतरी आहे, घेईल समजून कोणीतरी तुम्हाला. एखाद्याचा फोन नाही आला, एखाद्याचा मेसेज नाही आला म्हणून फार नका रागा करून घेऊ. होईल ते. तेही काही कामात असेल, तुम्हीही काहीतरी काम करा. पण फार अवलंबून नका राहू काही गोष्टी. थँक